1894 पासून ही स्थापना केली गेली। काळ्या मातीने या मूर्ती कायम घडवली जाते। ती काळी माती आपण शेतातून आणतो, त्याच्यामध्ये शाळू माती, कापूस हे सगळं टाकून माती तयार केली जाते व त्या मातीने सर्व मंडळाचे कार्यकर्ते, सदस्य, ज्येष्ठ, लहान मुलं सगळे मिळून ही मूर्तीला घडवायचं कार्य पार पाडतात। व तसंच ही संकष्टी चतुर्थीला जी गणपतीपासून 15 दिवसाअगोदर संकष्टी चतुर्थी येते, त्या दिवशी मूर्तीची पाठपूजन करून स्थापना केली जाते व त्या दिवशीपासून हळूहळू मूर्तीला आकार देण्याचा कार्य सुरू होतो। तो कार्य केल्यानंतर जे आपलं स्थापनेचा दिवस येतो, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्याविषयी तिला शृंगार करून चांदीचे दागिने लावून सगळ्या प्रकारे तिला पूर्णपणे शृंगार करून मंडळाचे सर्व ज्येष्ठ म्हणजे पूर्ण कार्य समिती सगळे तिकडे येऊन एकत्र होऊन मंडळाची स्थापना करतात, गणपती बाप्पाची स्थापना करतात आणि मग पूर्ण तो कार्यक्रम पूर्ण चालू होतो। या मूर्तीला आपण 15 दिवस कार्यकाळ लागतो पूर्ण बनवायला आणि या मूर्ती घडवण्यासाठी लहानपासून मोठे सर्व म्हणजे सर्व सभासद, सदस्य सगळीकडे मूर्तीला कामासाठी हजर राहतात आणि त्या मूर्तीला आकार देण्यासाठी पूर्ण कार्यक्रम ते करतात। या मूर्तीला ती कशी आहे की ही जी सुरुवातीला जे वडीलधाऱ्या लोकांनी जी पहिले बैलगाड्यांवर सुरुवात केली होती, बैलगाड्यानंतर एक 50 वर्षा अगोदर एक जुना रथ होता त्याला तयार केलं होतं। त्यानंतर आता 2018 मध्ये नवा रथ तयार केला। या रथावर याची कायम स्थापना होते, विसर्जन मिरवणूक बी याच्यावरच होते आणि सगळं याच्यावरच म्हणजे कार्यक्रम याच्यावर पूर्ण वापरतो। आम्ही ही जी गणपती स्थापना आहे 1894ला झाली होती, आता आम्ही 131 वर्ष साजरा करतोय आणि ह्या गणपतीचं महत्त्व असं आहे की जसं जसं या गणपतीला वर्ष वाढत गेले, लोकांची जी मनोकामना लोकांनी घेतल्या त्या मनोकामना पूर्ण होत गेल्या व मंडळाला पण प्रगती झाली आणि लोकांची पण या बाप्पाकडे मानता मागून प्रगती झाली व खूप काही चांगलं झालं मंडळाचं आणि लोकांचं पण सुद्धा। हे बाबा गणपती मंडळाचे आम्ही सर्व सदस्य आहोत। आम्ही संकष्टी चतुर्थी पासून गणपती बनवण्यास सुरुवात करतो। आम्ही सर्व दैनंदिन आमच्या कामातून वेळ काढून रात्री सगळे जण 8 ते 10 या वेळेत 2 तास 3 तास ज्यांना जसं सवय ज्यांच्या सवडीनुसार सगळे जण इकडे येतात आणि गणेश मूर्तीचे काम करतात। आम्ही मंडळाचे जवळपास 200 सभासद आहेत। त्याच्यातून त्यांच्या सगळ्यांच्या कामाच्या व्याप काढून काम दुकान वगैरे बंद करून सगळे जण रात्री त्यांच्या सवडीनुसार वेळ देऊन बाबा गणपती मूर्तीचे काम करत असतो बनवण्याच्या। ही मूर्ती कधी बनवायला सुरुवात करतात आणि कधीपर्यंत बनते आणि कशावरती बनवतात? ही मूर्ती आम्ही संकष्टी चतुर्थी पासून बनवतो। त्या दिवशी पाठपूजन सोहळा करून मूर्ती बनवण्यास सुरुवात होते। तिथून तर 15 दिवस लागतात। 15 दिवसाच्या कालावधीत सगळे मंडळाचे सभासद, सगळे ज्येष्ठ बाल गोपाल मंडळ सगळ्यांच्या हातभार लागून ही मूर्ती बनवण्याचे काम होतं। 15 दिवसाच्या कालावधीत सगळी मूर्ती कंप्लीट होते। कशावरती बनवत असते? ही पूर्ण मूर्ती काळ्या मातीची मूर्ती असते, त्यात शाळू माती, कापूस असं सगळं मिक्स करून ही मूर्ती बनवली जात असते। कशावरती बनवतात? ही मूर्ती आम्ही दरवर्षी पहिले जुन्या रथावर बनवायचो, आता हा नवीन रथ आहे, या नवीन रथावर स्थापना करून हिच्यावरच पूर्ण मूर्ती घडवण्याचे काम करतो। स्थापना हिच्यावरच असतं, सगळं या रथावर पूर्ण काम होतं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।